शेतकऱ्याने आपल्या बागेत 3 किलो वजनाचे आंबे पिकवले असून त्यांना शरद मँगो असं नाव दिलं आहे। हा शरद मँगो ज्याला म्हणू त्या व्हरायटीचा आंबा आहे आणि आता ह्याची साईज साधारणपणे 2.5-3 किलोची ही साईज आहे। त्यामुळे हा आंबा पाहण्यासाठी सोलापुरात आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लोक येत असून दत्तात्रय घाडगे यांचा शरद आंबा चांगलाच भाव खात आहे। या नव्या प्रकारच्या आंब्याची खासियत म्हणजे केवळ त्याचे वजनच नाही, आता 2.5 किलोच्या आसपास झालेला आहे, तर त्यामागील संशोधनात्मक शेतीही आहे। घाडगे यांनी आपल्या 8 एकर शेतात 17 विविध आंबा प्रजातींची आंब्याची झाडे लावली आहेत। त्यात ग्राफ्टिंग करून ही प्रजाती विकसित केली आहे। विशेष म्हणजे फळबाग योजना या सरकारी योजनेचा लाभ घेत त्यांनी ही शेती केली। याच्या अनोख्या आंब्याला शरद मँगो वसंत सावंतमाळी यांच्या नावावरून अजून एका आंब्याला त्यांना पेटंट मिळालं आहे। 1992 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या फळबाग योजनेच्या आधारे दत्तात्रय घाडगे यांनी आंब्याच्या प्रयोगाला सुरू केले। त्यामुळे शरद पवारांच्या पूर्व परवानगीने 3 किलोच्या आंब्याला शरद मँगो असं नाव देण्यात आले। तसं पेटंटही त्यांना मिळालं। दत्तात्रय घाडगे यांना खात्री आहे की शरद मँगो भविष्यात महाराष्ट्रातच नाही तर देशभरातही ओळख बनू शकतो। नमस्ते, मी दत्तात्रय बाबूराव घाडगे, आरण तालुका माढा, जिल्हा सोलापूर। सध्या आपल्या बागेत सावता महाराज आंबा बाग या नावानं प्रसिद्ध असलेल्या बागेमध्ये 11,000 झाडांची आंब्याची बाग आहे, ज्याच्यामध्ये 2 व्हरायटी आपण डेव्हलप केलेल्या आहेत। हा 3 किलोचा आंबा आहे, ह्याचं नाव शरद आंबा हे ठेवलेलं आहे। आणि आपली बाग ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करतोय। कमीत कमी खर्चामधली ही शेती आहे, मजूर कमीत कमी आहे आणि उत्पन्न जास्तीत जास्त आहे। ज्या शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना 1992 साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना आपल्या महाराष्ट्रात चालू केली आणि त्यांच्या कामाच्या या ऋणामधून उतराई होण्यासाठी म्हणून आपण एक शेतकरी म्हणून आपण त्या आंब्याला त्यांची पूर्व परवानगी घेऊन आपण शरद आंबा असं नाव ठेवलेलं आहे। आमच्या आरणला पवारसाहेब गेल्या वर्षी 24 एप्रिल 2024ला आले होते। त्यांच्या हस्ते या आंब्याचं पहिल्या पेटीचं अनावरणसुद्धा झालेलं आहे आणि एक पेटी त्यांच्या आम्ही घरी पाठवली होती। ह्या आंब्याची चवसुद्धा पवारसाहेबांनी चाखलेली आहे आणि तसा आम्हाला त्याचा रिपोर्ट त्यांनी एकदम चांगला आंबा आहे असं दिलेला आहे। आज आपला हा जो आंबा आहे हा ज्याला म्हणू की कमीत कमी खर्चातला असून उत्पन्न जास्तीत जास्त देणार आहे, कारण 3 किलो वजनाचा आंबा आहे। कोय त्याची फक्त 200 ग्रामची कोय आहे, आतमध्ये दसी अजिबात नाही। आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, सगळे डॉक्टर सांगतात की मधुमेह ज्याला आहे, डायबिटीज ज्याला आहे, त्यांनी आंबा खाऊ नये, पण आमचा दावा असा आहे की ह्या आंब्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळं या मधुमेही रुग्णांनासुद्धा, डायबिटीस पेशंटनासुद्धा हा आंबा चालू शकेल असा विश्वास आणि खात्री आहे। धन्यवाद। हदगाव तालुक्यात उष्माघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे यांनी केली आहे। शक्य असल्यास उन्हाळ्यात नागरिकांनी बाहेर पडणे टाळावे। 11 ते 4 या वेळेत बाहेर पडू नये। सैल व पांढरे सुती कपडे घालावे, पाणी पोटभर प्यावे अशी आवाहन संजय मुरमुरे यांनी नागरिकांस केले आहे। सर्वप्रथम सर्व जनतेस महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज रोजी जवळपास 45 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्या शहरामध्ये आहे आणि या पुढच्या काही काळामध्ये तापमानामध्ये वाढ होण्याची सुद्धा संकेत मिळालेले आहेत। सर्व जनतेस मी आवाहन करू इच्छितो की या तापमानामध्ये उन्हाचा पारा लक्षात घेता उष्माघाताची शक्यता आपण नाकारता येत नाही, तर या अनुषंगाने आपण स्वतः सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। या उष्माघाताचे लक्षण चक्कर, उलटी, मळमळ, ताप येणे, डोकेदुखी असे प्रकार झाल्यास नजीकच्या दवाखान्यामध्ये त्यांनी त्वरित संपर्क साधावा आणि नेहमीच्या रोजच्या जीवनामध्ये सैल कपडे घालणे, पांढरे सुती कपडे घालणे याचा वापर करावा। बाहेर फिरताना टोपी, हातरुमाल किंवा छत्री अशा बाबींचा वापर करावा आणि
नेहमीच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी प्यावं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आणि घरगुती उपाय म्हणून पण आपण लस्सी, मठ्ठा, ताक किंवा लिंबू पाणी किंवा आंब्याचं पन्ह करतो आपण ग्रामीण भागामध्ये, त्याचं जास्तीत जास्त सेवन करावं. दुपारच्या वेळेस उन्हामध्ये जाण्याचं टाळावं. आणि मेहनतीचे जे काम आहेत, श्रमाचे काम आहेत, ते सुद्धा शक्यतोवर करू नये. शक्य असल्यास AC, कूलरचा वापर करावा, पंख्याचा वापर करावा. शेतात जर काय काम करत असतील काही लोक, तर दुपारच्या वेळेस चांगल्या सावलीच्या ठिकाणी झाडाखाली त्यांनी विश्रांती घ्यावी आणि मोकळ्या हवेमध्ये जास्तीत जास्त वावर करावा, असं मी आवाहन करू इच्छितो. महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना मुंबई येथील हुतात्मा चौक स्मारक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार सुनील तटकरे व खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार छगन भुजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी श्रमिक पत्रकार संघाच्या भवनात भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळावा आणि कामगार कायद्यानुसार सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी ठोस भूमिका मांडण्यात आली. कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी हा मेळावा घेण्यात आला होता. कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं? महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे आज श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार मेळावा आम्ही आयोजित केलेला होता. या मेळाव्यामध्ये आमचे विधी विभागाचे वकील आणि आमचे काही मार्गदर्शक जे आहे इथे आलेले होते. स्थानिक उद्योगामध्ये जे कामगारांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होते आणि त्यांना चुकीच्या पद्धतीनं कंपनीतून काढण्यात येते, त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन केलं. आणि येणाऱ्या समोरच्या काही काळामध्ये संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या उद्योगामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी आहे संघटना उभी राहिली पाहिजे आणि त्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार कसा मिळवून देता येईल या पद्धतीची जी आहे इथे जे आहे चर्चा झाली. सगळ्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 मे हा कामगार दिवस साजरा केला जातो आणि म्हणून कामगाराच्या हक्क अधिकारासाठी हा कामगाराचा मेळावा आम्ही आयोजित केलेला होता. आणि सोबतच महाराष्ट्र दिन सुद्धा होता. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्यांना एक प्रकारची आम्ही श्रद्धांजली वाहिली. आणि येणाऱ्या समोरच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा संपूर्ण उद्योगामध्ये उभी करून आपण स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देऊ अशा प्रकारचं जे आहे सूत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडळ अध्यक्षांच्या नियुक्ती पार पडल्या. त्यानंतर आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नांदेड दौऱ्यावरती आले असता नांदेड महानगरच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान सोहळा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पार पडला असून त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी ग्राउंड लेवलवरती काम करावे अशा सूचना केल्या आहेत. मी देखील मंडळ अध्यक्ष ते मंत्रिपदापर्यंत गेलो असून त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पदाला खूप मोठे महत्त्व आहे हे देखील ते यावेळेस म्हणाले. सरकारने जातीय जनगणना करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्याबद्दल आपण आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खरोखर आपण अभिनंदनही करू आणि आभारही मानू. आज महाराष्ट्र डे आणि कामगार दिवस या दोन्ही दिवसाच्या निमित्त मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरच्या वतीने तिन्ही जिल्ह्यातील जे नवनिर्वाचित मंडळाध्यक्ष आहेत त्यांच्या सत्काराच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, तसंच
राज्यसभेचे खासदार अजित कोपचेजी आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि पायाला भोवरा लावून पूर्ण मराठवाडाभर पक्ष संघटना कशी वाढेल याकरता गिरगिर फिरत असणारे संघटन मंत्री संजूभाऊ कोळगेजी, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आमदार भीमराव केरामजी, आमदार जिजाऊताई चव्हाण, जयाताई चव्हाण आमदार जितेश अंतापूरकरजी, तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार अमरनाथ राजूरकरजी, ॲडव्होकेट किशोर देशमुखजी, प्रवीण सालेजी, चैतन्य देशमुखजी, बालू खोंडेजी, सर्वच मंडळाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, आजी माजी महापौर, आजी नाही आहेत सध्या, आजी महापौर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्वच उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, आज अतिशय आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस आहे आपला महाराष्ट्र डे. आणि महाराष्ट्र डेच्या दिवशी सर्व आज मंडळाध्यक्षांचा इकडे सत्कार होतोय. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, माझी ही राजकारणाची सुरुवात, चव्हाण साहेब, मी पक्षात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा माझ्यावर मंडळाध्यक्षाची जबाबदारी. मी संभाजीनगरला मंडळाध्यक्ष झालो, नंतर शहराध्यक्ष झालो, नंतर जिल्हाध्यक्ष झालो, नंतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य झालो, प्रदेश सचिव झालो, प्रदेश सरचिटणीस झालो, इन मीन टाइम आमदारही झालो, मंत्री झालो, 3दा मंत्री झालो. 14च्या याच्यामध्ये पण मला मंत्रिपदाची संधी मिळाली, 22मध्ये पण मिळाली आणि आता झालो. सांगण्याचा उद्देश असा आहे की मंडळाध्यक्ष अतिशय महत्वाचं पद आहे. आज मोठी जबाबदारी आपल्याला. आज जुने जसं प्रवीण साले हे सगळे त्यावेळेस देशमुख आहेत, ते सगळे त्यावेळेस प्रचाराला आले होते संभाजीनगरला. पहिल्या वेळेस मी मंडळाचा अध्यक्ष झालो, जिल्हाध्यक्ष म्हणजे शहराध्यक्ष झालो आणि महापालिकेची निवडणूक लागली. चव्हाण साहेब, मातोश्रीवर बैठक झाली. आमचे 7 नगरसेवक होते त्यावेळेस, कराड साहेब आले होते, असे म्हणून 8 होते. त्यांनी आम्हाला 11 नगरसेवक देतो म्हणून सांगितलं. आपले अनेक लोक म्हणले चला आपल्या 8 जाते, पण आपल्याला 3 वाढून मिळते, युतीत लढायचं. मी शरद भाऊ कुलकर्णी तुम्ही त्यांना बाहेर घेतलं, म्हणजे साहेब वॉशरूमला यायचं, एक मिनिट या. भाऊ, माझ्यावर विश्वास ठेवा, आपण इंडिपेंडेंट लढू. मी 15 कमीत कमी निवडून आणून दाखवतो. असं करून आम्ही तिकडून युती तोडून निघालो, संभाजीनगरला आलो. सगळी नांदेडची का पूर्ण मराठवाड्यातली सगळी मंडळी त्यावेळेस प्रचाराला आली होती आणि मला सांगायला आनंद होतो, साहेब आपण त्यावेळेस 32 सीट लढलो आणि आपण 16 सीट त्यावेळेस निवडून आणण्याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की जिद्द आपली असते पाहिजे. आणि आता सर्व मंडळाध्यक्ष सगळे अतिशय जबाबदार मंडळी आहेत. अतिशय तुमच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे. पक्षाचा मंडळाध्यक्ष आता सध्या आपल्या संघटनात्मक रचनेमध्ये खूप महत्वाचा आहे. आपण बघितलं असेल मागच्या लोकसभा, विधानसभा मंडळाध्यक्ष रोज आपले नेते प्रदेशातून मंडळाध्यक्षाशी डायरेक्ट बोलायचे, डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करायचे. काय चाललंय तुमच्याकडे, सगळ्यात खालची बूथ यंत्रणा पण मंडळाध्यक्षाच्या थ्रूच चालायची. म्हणजे बोलायला नाही पाहिजे जाहीर ठिकाणी, पण आपलं जे काही यंत्रणा लागायची ती मंडळाध्यक्षाच्या थ्रूच जायची खाली. ती यंत्रणा सगळी खालपर्यंत मंडळाध्यक्ष हा अतिशय महत्वाचं पद आहे. आज तुमच्यावर ही मोठी जबाबदारी आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा मंडळाध्यक्ष म्हणजे हा खूप मोठा आहे. तालुकाध्यक्ष आपण म्हणतो त्याला, मंडळाध्यक्ष म्हणतो आपण त्याला. हा मंडळाध्यक्षाने माझी एवढी जबाबदारी की आज तुमच्यावर इकडे तुमचा मान सन्मान होणार आहे, सत्कार होणार आहे. म्हणजे तुम्ही आज तुमच्यावर मोठी जबाबदारी होती, मोठी पद आली आणि हे पद तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही काम करणारा, आपल्याला येणारा, आज आत्ताच चव्हाण साहेबांनी सांगितलं सर आमच्या निवडणूक झाल्या, आमदारांच्या झाल्या, खासदारांच्या झाल्या, बरोबर ना केला साहेब. आता निवडणुका कुठल्या आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणूक, कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे. आपल्याला येणाऱ्या
महापालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, सर्कल वाईज असो, वॉर्ड वाईज असो, बाग वाईज असो, आपल्याला आजपासून त्याची तयारी केली आणि ही तयारी मी मंडळाध्यक्षांना सांगेन. आपली टीम करताना सगळ्यांना त्याच्यात समावेश करा. हा माझ्या जवळचा, हा माझा राईट हँड, हा माझा लेफ्ट हँड, असं नका करू. संघटना बांधण्याच्या शिवाय आता जसं तुम्ही मला सांगितलं महिला असली पाहिजे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मी अभ्यास करत होतो, कारण की आता मला पालकमंत्री झाल्यावर थोडं तर मुस्लिम काही प्रभागात जास्त संख्या आहे. काही मुस्लिम लोक आपल्याला अटॅच होऊ शकतात का? मुस्लिम लोकांचा उपयोग होतो. मी निवडणूक लढतो, बघा माझी निवडणूक कशी आहे सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही बघत असा. सगळ्यांचं बीपी वाढलेलं असते ज्यावेळेस माझी निवडणूक असते त्यावेळेस. माझ्या निवडणुकीमध्ये मी पहिल्या निवडणुकीत 45,000 मायनस होतो. मला गडकरी साहेबांचा फोन आला, चव्हाण साहेब, त्यावेळेस गडकरी साहेबांनी माझ्या ड्रायव्हरला फोन केला, तर साहेबांना फोन द्या म्हणून. तावडे साहेब त्यांच्यावर होतं, तावडे साहेबांनी तुम्हाला द्यावा. मला फोनवर म्हणलं तू काय दारू बिरू घेऊन लढलास का? नाही, 45,000 मायनस कसा कव्हर करणार? त्यांना म्हणलं साहेब अजून हा सगळा मुस्लिम बेल्ट बनलेला, हिंदू बेल्ट बनला आपल्या, आणि तरी मला मुस्लिम बेल्टमध्ये 5,000 मतं मिळाले. म्हणजे काही जुने माझे संपर्कातले असे, पण नंतर प्रत्येक राऊंडला जसं 5,000 कट करत गेलो. शेवटच्या 1.5 राऊंडमध्ये मी शेवटच्या विप्लस झालो आणि 4,500 मताने निवडून आलो. तर ही निवडणूक पण काय का मी काहीच मतं मला जी ह्यावेळेसही मला मुस्लिम पट्ट्यातून जवळजवळ 7,000 मतं पडली. जे संपर्क त्यांचं काम केलं, काही लोकांच्या संपर्कात राहिलो अशा लोकांनी, आणि लाडली बहिणा होत्या म्हणजे मुस्लिम, त्यांनी मतदान केलं. अशा आपल्याला येणारी निवडणूक लढताना जे काही स्ट्रॅटेजिकल करायचं आहे, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, निवडणूक हे युद्ध आहे आणि युद्धामध्ये जे काय वापरायचं ते सगळे यंत्रणा वापरायची. काही मुस्लिम प्रभावी वाढ असतील तिकडे मी कन्सल्टन्सी देईन तुम्हाला काय करायचं ते. गोपचडे साहेब माझ्याकडे काय आहेत नंतर. पण हे सगळं करत असताना खालची रचना, आपले बूथ, कारण की आपण ऐकलं असेल नेहमी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, आपले अमित शाह साहेब असतील किंवा जे पी नड्डा साहेब असतील, हे नेहमी त्यांच्या भाषणात म्हणतात, बूथ जीता चुनाव जीता, सबसे ज्यादा बूथ मजबूत उसका चुनाव मजबूत. म्हणून आपला बूथची यंत्रणा माझी सगळ्या मंडळाध्यक्षांना विनंती आहे. आता खूप मग बूथ पण नाही तुमच्याकडे, मॅक्झिमम 100-110 अशी बूथ आहेत. आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस आम्हाला म्हणजे माझ्या मंडळात त्यावेळेस 450 बूथ होते. मतदारसंघ मोठे होते. पहिली निवडणूक पहिले जे आमचे कराड साहेब लढले होते 2009ला, त्यावेळेस 800 बूथची जबाबदारी होती. म्हणजे पूर्ण एकच मतदारसंघ होता. तर सांगण्याचा उद्देशच आहे की आपल्याला आपल्या बूथवरती प्रत्येकाने काम केलं पाहिजे. या ठिकाणी माझी विनंती आहे, काही कार्यकर्त्यांची इच्छा असेल की मी यावेळेस मंडळाध्यक्ष व्हावं, नाही मिळालं काळजी करू नका, संधी येत असते. आणि संधी आपण जर सक्रिय राहिलो तरच संधी मिळते. तुम्ही जर म्हटला मी नॉट रिचेबल होईल आणि नंतर मग शेवटच्या मोमेंटला येईन आणि म्हणेल आता मला तिकीट द्या, तो होत नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्याला मिळाली संधी, नाही मिळाली त्याने ज्याला मिळाली त्याच्याबरोबर खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आणि त्याच्या पाठीमागे जर खंबीरपणे उभं राहिला तर नक्कीच पुढच्या काळामध्ये तुम्हाला संधी मिळते. आणि संधी मिळाली की त्याचं सोनं करायचं. तुम्ही सगळे कार्यकर्ते अतिशय सक्षम आहात, सगळे मंडळाध्यक्ष सक्षम आहे. आणि नांदेड जिल्ह्यात आता आपल्याबरोबर चव्हाण साहेबांची ताकद पूर्ण आपल्याबरोबर आलेली आहे. चव्हाण साहेब मला एक दिवशी एकाने फोन केला, काही एक्सपायर ते चव्हाण साहेब असं करणार. म्हणजे काय झालं ते आता आपलेच ना. आता चव्हाण साहेब हे भाजपचे आहेत, हे तुम्ही बोलायचं बंद करा. माझी सगळ्यांना विनंती आहे, चव्हाण साहेब भाजपचे नेते, भाजपच्या याच्यावर आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ते काम करतायत. तेव्हा काही ठिकाणी काही लोक रुचना करतात साहेब, ते असे काही नाही. आपण सगळे एक आहोत. जर आपण एक राहिलो
तरच आपण सत्ता काबीज करू शकतो. ज्याला पद मिळालं नाही मिळालं त्याने सक्रिय राहायला पाहिजे. मंडळाच्या अध्यक्षांनी खालची टीम आपली चांगली करा, बूथची टीम आपली चांगली करा, कारण की मी सांगितलं तसं बूथ मजबूत तो मजबूत. आज मान्य मोदीजींचं तुम्ही बघत असाल, आज म्हणजे काश्मीरमध्ये एवढा मोठं पहलगामला किस्सा झाला, पण तरीही त्यांनी स्टबन होऊन आज कुठलीही पर्वा न करता त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणाची गैरव्यवहार न करता आज त्यांनी धमकी दिलेली आहे. आज आपण बघितलं असेल, मान्य देवेंद्रजींनी पण महाराष्ट्रातले सगळे पाकिस्तानी बाहेर काढले. सांगण्याचा उद्देश एकच आहे की देशामध्ये मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपण काम करतोय. आणि आपण बघितलं असेल मागच्या 10-12 वर्षात या देशाचा एक विकास आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे चाललो. आज जगामध्ये 5व्या स्थानावर होतो आपण, कुठे एक वेळेस आपण 13व्या स्थानावर होतो. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला 3 नंबरला जायचं आहे. आणि जायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना त्याच्यावर आणि हे ग्रोथ करत असताना नांदेडचा सहभाग पाहिजे. आता सकाळी चव्हाण साहेबांबरोबर सगळ्यांबरोबर बाकी बरोबर चर्चा झाली की या ठिकाणी उद्योग यायला पाहिजे. जसं आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये मी मंत्री झालो तेव्हापासून पाठपुरावा करून जवळजवळ 52,000 कोटीचे उद्योग मान्य देवेंद्रजींच्या मागे लागून आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि त्याला आज ॲन्सिलरी जवळजवळ 52,000 म्हणजे 50,000 जवळजवळ 1 लाख कोटीचे उद्योग येणार आहेत. जवळजवळ 35,000 ते 50,000 युवकांना नोकरी मिळणार आहे. आणि आम्ही नांदेडचे तिकडे त्यांनाही बोलू, त्यांनाही कौशल्याचं ट्रेनिंग देऊ. आणि नांदेडमध्ये पण लवकरच नवीन MIDC डिक्लेअर करून तिकडे नवीन उद्योग होई उद्योग आणण्याचा प्रयत्न करू, ज्या माध्यमातून या नांदेडच्या नांदेड महापालिकेचे अनेक विषय माझ्यापर्यंत आलेले. मी मागच्या आठवड्यात येऊन बैठक घेऊन ट्रॅफिक असेल मी त्या सगळ्या मॅरेथॉन बैठका 6-7 तास करून गेलो. त्याच्या मागचा उद्देशच एक होता. काही लोक नाराज झाले माझ्यावर, तुम्ही भेटले नाही, आम्हाला सांगितलं नाही. पण मला एक गोष्ट सांगा, जर काम करायचं असेल तर कधी कधी आम्हालाही वेळ मिळाला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे, अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली पाहिजे. अधिकाऱ्यांचा ओपिनियन काही अधिकारी काही लोकांसमोर बोलत नाही, तर अशा वेळेस त्यांचंही ऐकणं आमच्यासाठी कष्ट असते. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण मंडळ अध्यक्ष आपल्या भागातली जी कामं असतील ती मंडळ अध्यक्षांनी यादी तयार करावी, ती जिल्हाध्यक्षांपर्यंत द्यावी आणि जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊ द्या. मी सगळ्या भागात कोणालाही नाराज करणार नाही. प्रत्येकाला त्या त्या भागाच्या विकासासाठी जो काही निधी लागेल तो आपण उपलब्ध करून देऊ. एकाच वेळेस नाही होणार, 2 इन्स्टॉलमेंटमध्ये 3 इन्स्टॉलमेंटमध्ये त्या जे काही आपण आपल्या भागातल्या विकासाची कामं द्याल त्या पूर्ण विकास कामामध्ये आम्ही लक्ष घालू. महापालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, या सगळीकडे. आज माझ्याकडे सोलार एनर्जी हे डिपार्टमेंट आहे. आम्ही शेतकऱ्यांना कुसुमच्या माध्यमातून पंप देतोय. आज अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे कनेक्ट मला जर एक तुम्ही यादी तयार करून दिली तर प्रायोरिटीवर मी नांदेड जिल्ह्यासाठी ॲडिशनल पैसे उपलब्ध करून ह्या भागात कुसुमच्या जास्तीत जास्त लोकांना आपण कुसुमच्या माध्यमातून सोलार पंप द्यायचा प्रयत्न करू. या माध्यमातून आज कृषीप्रधान देश आहे आपला. शेतकरी सक्षम झाला तरच आपला देश सक्षम होतो. आणि त्याकरता मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून काम करावं. त्याच पद्धतीने आज अनेक विषय या माझ्याकडे येतात, रोज लोक मला सांगतात. माझी एकच विनंती आहे, मला जे काय येतं ते लेखी स्वरूपात दिलं तर मी त्याच्यात नक्कीच माझ्या स्पेअर टाईममध्ये बसून त्याच्यावर वर्किंग करतो. त्या अधिकाऱ्यांना फोन करतो, त्याच्यावर पत्र लिहायचं तर पत्र लिहितो आणि ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी मी आपल्याला एवढीच सांगणार आहे की आता आपली कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. म्हणून मी माझंही दृष्टी सांगितलं, मी कार्यकर्ता खालपासून वरती आलो. संजीव भाऊला विचारा, प्रत्येक संघटनेच्या बैठकीला मी म्हणजे कित्येक वेळेस रात्रभर प्रवास करतो, बैठक अटेंड करतो, परत मुंबईत जातो. शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करा या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी पालकमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांना शेतकरी निवेदन द्यायला गेले होते। यावेळी निवेदन देण्यावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। महाराष्ट्र दिनाच्या शासकीय कार्यक्रमामध्ये पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली अर्पित करणे हे अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवाने महायुतीचे सरकार हे असंवेदनशील आहे आणि त्यांचेच प्रतिनिधी असलेले बुलढाण्याचे पालकमंत्री यांनी आपल्या असंवेदनशीलचा प्रयत्न पुन्हा एकदा दिलाय। महाराष्ट्रातील 6 पर्यटक आपण या हल्ल्यामध्ये गमावलेले आहेत। दुर्दैवाने आज बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमामध्ये या मृतकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली नाही। असंवेदनशीलतेचा प्रयत्न वारंवार हे लोक देत आहेत, असे वक्तव्य जयश्री शेळके यांनी केले आहे। आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये शासकीय कार्यक्रम होत असताना पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली अर्पित करणं हे अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवाने महायुतीचं सरकार हे असंवेदनशील आहे आणि त्यांचेच प्रतिनिधी असलेले बुलढाण्याचे पालकमंत्री यांनी आपल्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा एकदा दिलाय। महाराष्ट्रातील 6 पर्यटक आपण या हल्ल्यात गमावलेले आहेत। दुर्दैवाने आज बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमामध्ये या मृतकांना श्रद्धांजलीही अर्पित करण्यात आलेली नाही। असंवेदनशीलतेचा प्रत्यय वारंवार हे लोक देत आहेत। दुसरं आणखी याबद्दल काय म्हणणार? खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे राहणाऱ्या गोपाल पवार या 10वीत शिकणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दरोडा घरफोडीसारख्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतले होते व त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र गोपाल पवार वर महाराष्ट्रातील कुठेही गुन्हे दाखल नसून त्याच्या घरी रेशन दुकान, ट्रॅक्टर आणि स्वतः चालक आहे। गोपाल पवारवरील गुन्हे खारिज करण्यात यावे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज फासे पारधी विकास परिषदेने बुलढाण्यात आक्रोश आमरण उपोषण सुरू केले आहे। यावेळी गोपाल पवार यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले आहे। विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्ष रत्नमाला पवार यांचा पुतण्या गोपाल पवार यांच्यावर जे पोलिसांनी सूडबुद्धीने का होईना जे त्यांच्यावर 395 आणि 397 कलमीनुसार त्यांच्यावर केसेस लावल्या। खरं पाहतं तर ह्या केसेस डकेती यासारख्या गुन्ह्यामध्ये केल्या जातात, परंतु गोपालवर ह्या केसेस लावणं हे म्हणजे एक सूडबुद्धीनं लावलेल्या केसेस आहेत। खरं जर पाहिलं तर आदिवासी समाज हा आजही दऱ्याखोऱ्यात राहतो। पिसभर पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी समाज राबतो, कष्ट करतो, शेतात जातो, ऊसतोडी करतो। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, आपलं पोटाची खळगी भरण्यासाठी राबत असताना, जर शेतजमीन कसत असताना कुठलीही पूर्वसूचना न देता गोपालला त्या ठिकाणी अटक केल्या जाते आणि त्याच्यासोबत त्याचे मित्र याला देखील अटक केल्या जाते। अटक करण्यापूर्वी एक नियम आहे की त्यांना पूर्वकल्पना द्यावी लागते किंवा त्यांना अटक करण्याचं त्यांच्याकडे पोलिसांची काही हे आहे का, म्हणजे कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांना अटक केल्या जाते। हे सगळ्यात मोठी त्यांची चूक आहे। आणि ज्या पद्धतीनं मुलांना मारहाण केली, त्या मुलाचा एका पायामध्ये रॉड आहे, त्या पायात रॉड असलेल्या पायावर पुन्हा त्या पोलिसांनी मारहाण केली। सर्वप्रथम तर जे आरोपी आहेत त्या पोलिसांना सर्वप्रथम त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। यात जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। आणि जे आमचे आदिवासी पोरं ज्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे, अटक केलेली आहे, त्यांना तात्काळ सोडण्यात यावे। जर त्यांना सोडत नसेल तर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटना या जिल्ह्याच्या अध्यक्ष रत्न पवार आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, जर आमचे पोरं सोडत नसतील
तर याहीपेक्षा व्यापक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल आणि यासाठी हे पूर्ण महिला माझ्या पाठीशी आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन निमित्त आम्ही इथं फासेपारधी आदिवासी महिला आणि पुरुष इथं आक्रोश उपोषण करत आहेत. आमच्या मुलावर झालेला गोपाल दीपू पवार या मुलावर झालेला LCB अधिकाऱ्याकडून झालेला अन्यायाने या मुलावर आता 14 केसेस भरलेले आहेत. तो निर्दोष आहेत. त्यांची ग्वाही सगळ्या समाजाकडून आहेत. समाजामध्ये एक व्यक्ती खराब असतो आणि त्यांचा परिणाम सगळ्या समाजाला मिळू नये. आमचा हा एक मुलगा असा आहे की त्यांच्या हाताने कोणताही गुन्हा घडलेला नाही. यांनी LCB अधिकाऱ्यांनी पेंटिंग असलेल्या केसेस या मुलावर लादलेल्या आहेत. तो स्वतः अपंग मुलगा आहे, एक पायाने रॉड टाकलेला मुलगा. अशा मुलावर आणि अशा कुटुंबावर अन्याय झाल्याबद्दल आम्ही इथं उपोषण करत आहोत. आक्रोश उपोषण आहे आमचं. या मुलांसाठी 3 अधिकारी जिम्मेदार आहेत. एक LCB लांडे साहेब, त्यांची टीम, आणि दुसरा आहे हिवरखेड पोलीस स्टेशनमुळं सगळा समाज हा बदनाम होत आहे. हिवरखेड पोलीस स्टेशननी जर खरोखरच तिथं पारदर्शकता बाळगली असती, खरोखरच तिथं पारदर्शकता आणि ते कारवाया तिथं केल्या असत्या तर इथं इतका गुन्हेगारीचं प्रमाण घडलं नसतं. खरोखरच हिवरखेड पोलीस स्टेशन फासेपारधी समाजासाठी निंदनीय पोलीस स्टेशन आहे. आणि आता सध्या जळंब पोलीस स्टेशनला तो मुलगा आहे, पेंटिंग केसेस त्यांच्यावर भरत आहेत. त्या पोलीस स्टेशनचे सांगळे साहेब आणि त्यांची टीमवर हे कारवाईची माग आम्ही इथं करत आहोत. आग्रहाने ह्या 3 अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि या मुलांना जे केसेस त्यांच्यावर भरलेले आहेत ते केसेस निर्दोष कराव्यात आणि त्यांना निर्दोष साबित म्हणजे 170 पूर्ण केस देण्यात यावे. तो जसा घरून गेला तसंच त्यांना नील करण्यात यावं. याच मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. दीपू ठबुका पवार, आदिवासी फासेपारधी सेवा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष व पारधी विकास परिषद त्यांचे उपाध्यक्ष म्हणून बोलतो. माझ्या आणि दीपू पवार या जमीनचे जे प्रकरण आहे आमचे फारेस्ट खात्याचे, त्यासाठी आम्ही इथं लाखनवाडा आलेलो आहोत. माझ्याजवळ सरकारी स्वस्त धान्य दुकान आहे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतो. त्याच्यामध्ये शेती फॉरेस्ट खात्याची, वन विभागाची 15 एकर शेती आहे. माझ्याजवळ सार्वजनिक आम्ही ट्रॅक्टर घेतलं वर्गणी करून. त्याच्यामध्ये आम्ही जमिनीची मशागत करत असताना आम्ही ट्रॅक्टर दुरुस्ती केली आणि डिझेल आणण्यासाठी माझा मुलगा व मी चाललो होतो. लाखनवाड्याहून अचानक LCBवाले आले, LCBचे कर्मचारी आले. त्यांना कोणतीही आम्हाला माहिती न सांगता, माहिती न देता संबंधित पोलीस पाटील, सरपंच, संबंधित बीट जमदार, संबंधित PSI यांची माहिती न घेता आमच्यावर उत्तरटंगडी करण्याचा मार्ग LCBवाल्यांनी केला. आम्ही त्यांना सांगितले की बुवा तुम्ही आम्हाला का बद्दल पकडून आले, माझ्या विरुद्ध कोणता रिपोर्ट आहे का, काही वॉरंट आहे का, काही नोटीस आहे का, कोणी आमचे नावं दाखवलं का, माझं चारित्र्य कसं आहे, संबंधित पोलीस स्टेशन, संबंधित पोलीस पाटील हे तुम्हाला सांगतील. ते त्यांनी कोणतीही बाजू न घेता त्यांनी ढोरा बकऱ्यासारखी जसे आले तसे उचलून फेकले. म्हटलं माझं चारित्र्य काय आणि चारित्र्य काय ते तुम्ही बघा. प्रत्येक ठिकाणी मी समाजासाठी धावपळ करतो आणि जमीनचे सुद्धा मागणीसाठी मी कलेक्टर ऑफिस, या DFO, SDO, तहसीलदार यांच्याकडे आणि जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्राम उद्योग केंद्राकडे माझा मुलगा, मी आणि माझ्या बचत गटाची महिला चंदा दीपू पवार म्हणून माझा मुलगा गोपाल दीपू पवार हा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर असून यांच्यावर त्या LCBवाल्यांनी माझ्या मुलावर अन्याय केला. त्या अन्यायाला न्याय मिळावा. माझा मुलगा जसा त्यांनी नेला तसा मला परत आणून द्यावा. माझ्या मुलावर कोणतीही महाराष्ट्रामध्ये कोणतीही केस नाही, कोणती त्यांच्यावर आजपर्यंत कोणती केस नाही, कोणता गुन्हासुद्धा नाही. तरी माझ्यावर जो अन्याय झाला, माझ्या कुटुंबावर जो अन्याय झाला, यांना न्याय मिळून द्यावा. नाही जे अधिकारी जे आहे त्या अधिकारीवर निलंबन करण्यात यावं, हेच माझी मागणी आहे. बोरमणी गावातील जवळपास 5 ते 6 मुलं एका शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते.
त्यावेळी अचानक दगडी विहीर ढासळल्याने ही सर्व मुले या विहिरीत अडकली होती। ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धाव घेत तिघांना विहिरीतून बाहेर काढले। मात्र 2 मुले अद्यापही विहिरीतच अडकलेली आहेत। दरम्यान अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, दक्षिण तहसील प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मुले बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। विहिरीमध्ये पाणी पातळी जास्त असल्याने वेळ लागत आहे। मुलांना रेस्क्यू करण्यासाठी 5 आणि 10 HP मोटरीच्या साहाय्याने पाणी उपसा सुरू आहे। त्यासोबत JCBच्या साहाय्याने माती काढण्याचे कार्य सुरू आहे। आज बोरामणी गावात 12:30 वाजताच्या सुमारास दत्ता शेळके यांच्या शेतातील विहिरीचा काही भाग कोसळून त्यामध्ये पोहणारी एकूण 5 मुलं होती। त्यापैकी 2 मुलं माती कोसळल्यामुळे त्यामध्ये अडकलेले आहेत। 3 मुलं सुखरूप बाहेर निघालेले आहेत। सदर ठिकाणी पोलीस प्रशासन तसेच दक्षिण तहसील प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही हे मुलं बाहेर काढण्याचं काम चालू आहे। सदर ठिकाणी शांतता आहे, काम वेगाने सुरुवात आहे। किती वेळ लागला अंदाजे? पाणी खूप असल्यामुळं जरा वेळ लागतोय, पण युद्ध पातळीवर काम चालू आहे। सर, काय प्रयत्न केले आतापर्यंत मुलांना रेस्क्यू करण्यासाठी? मुलांना रेस्क्यू करण्यासाठी आम्ही आता जवळपास 5 ते 6 5 HP 10 HPच्या मोटर्स लावून पाणी काढत आहे। तसेच JCBच्या मदतीने पण माती बाजूला घेण्याचं काम चालू आहे। थँक्यू. मी रवी मटके. 12:30 वाजता मला मित्राचे फोन आल्यानंतर इथनं जाताना एक शेतकरीनं फोन लावला मला. फोन लावल्यानंतर असं हिरे ढसळले आणि इथं काढायला कोणीच नाही म्हटलं. लगेच मी घरातनं मोटरसायकलवरून आलो इथं. तर इथं एकलाच होतो आणि त्याने एक मित्र होता आमचा आणि 3 जण आत अजून अडकले होते आणि शाश्वत आता काढल्यानंतरच काढणार. आधी डेड बॉडी किती येते अंदाजा ते पाणी काढल्यानंतरच काढणार. त्या किती मुलं पोहण्यासाठी आले होते? एक 5-6 जण तर होते आणि 3 जण आत अजून पोवालते, साईडला उभारले होते. उभारल्यानंतर लगेच तर त्यांनी अजून ढसळा लागला. आल्यानंतर ढसळताना लगेच दोरी वगैरे काढून होती, ते केबल नजरेत पडलं माझ्या. ते केबल तोडून लगेच गाठ मारून कमरेला बांधून वैभव हलसगे आणि गजू हलसगे आणि आकाश पाटील ते नंतर 3 मित्र आले. त्याने 3 जण मिळून लगेच केबल कमरेला बांधून बाहेर काढून त्यांना किती जणांना बाहेर काढलं? 3 जणांना बाहेर काढलं. बरं. आणि किती जण होते अंदाजे? काय अंदाजे 5 जण होते, 1-2 जण अजून आतमध्ये आहेत असं अंदाज आहे. बरं, किती वर्षापूर्वीची विहीर आहे? आणि साधारण ते 70-80 वर्षापूर्वीचे बांधलेली विहीर आहे जुना. बरं, जुनी बांधलेली विहीर. हां, जुनी बांधलेली. अचानक कोसळली. असं अचानक कोसळली. किती फुटांची? एक 50-55 फूट तर विहीर आहे. कपडे किती जणांचे वर सध्याला तर कपडे 2 जणांचे आहेत. आता ते वर कपडे ठेवलेले ते ढसळल्यामुळे कपडे किती गेलेत का नाही ते आता काढल्यानंतरच काढणार आपल्याला. पंढरपूर तालुक्यातील सुते येथील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना जादा वीज पुरवठा नियमितपणे व्हावा म्हणून अतिरिक्त MVR ट्रान्सफॉर्मर उभारण्यात येत असून या कामाचे भूमिपूजन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले होते।